खरं तर ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो जे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादा पवार या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, ज्यांचं नाव आपल्या सर्वांना माहीत आहे, सर्व कोणाची इच्छा नसली तरी त्यांना दादा म्हणण्याशिवाय पर्याय राहत नाही। कारण महाराष्ट्रामध्ये आपण म्हणतो ना, सूर्य उगवल्याच्या पहिले जे उपलब्ध आहेत लोकांच्या गाऱ्हाणे ऐकण्यासाठी आणि प्रश्न सोडवण्यासाठी, त्याचं नाव आहे अजितदादा। आणि खरोखरच अतिशय प्रामाणिकपणे या महाराष्ट्रामध्ये त्यांचं काम सुरू आहे। त्याचबरोबर माजी मंत्री आणि खासदार जे महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत सुनील तटकरे साहेब, त्यांचं देखील मोलाचं मार्गदर्शन या आम्हा सर्वांना प्राप्त होतं। आज आपल्याला या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि इतर सर्व जे पक्ष एकत्र आहेत त्यांच्या वतीनं होणाऱ्या या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे। आणि मला खात्री आहे या ठिकाणी जेव्हा शिस्तीनं जे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत, उठायला म्हटल्यानंतर उठतात आणि बसायला म्हटलं तर बसतात, असे प्रामाणिक कार्यकर्ते या विभागामध्ये आपल्या ठाणे शहरामध्ये आहेत। मला तर वाटतं की या ठिकाणी खासदार प्रकाश परांजपे साहेबांच्या नंतर आनंद परांजपे साहेब या ठिकाणी खासदार म्हणून त्यांनी काम केलं। या ठिकाणी व्यासपीठावर बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि मी खास करून सांगतो की या ठिकाणी आपल्याला आपकी बार 400 पार, त्याच्यामध्ये आपले ठाणे जिल्ह्याचे 3 खासदार आपल्याला निवडून आणायचे आहेत। आणि म्हणून या ठिकाणी आपण गेली 10 वर्ष मोदी साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने जे कामाचा सपाटा लावलेला आहे। नुकताच आपल्या नवी मुंबई शहरामध्ये अटल सेतूचं उद्घाटन केलेलं आहे, त्याचबरोबर मेट्रो त्या ठिकाणी सुरू केलेली आहे, आमचा दिघा स्टेशन त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे। असे अनेक उपक्रम मोदी साहेबांच्या माध्यमातून देशामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होत आहेत। आणि म्हणून देशाचं नाव पण आपल्याला राष्ट्र म्हणतो आपण, भारत राष्ट्र, परंतु आपल्या महाराष्ट्राचं नाव महाराष्ट्र, म्हणून महाराष्ट्रामधून अतिशय प्रामाणिकपणे सर्व इथले कार्यकर्ते काम करतील। आणि या ठिकाणी तिन्ही खासदार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो, आम्ही कुठंच कमी पडणार नाही। आणि म्हणून जे उमेदवार, ज्या पक्षाचा उमेदवार असेल त्या पक्षाच्या उमेदवाराचं आम्ही प्रामाणिकपणे काम करू। माझी कपिल पाटील साहेब तुम्हाला विनंती आहे, कारण आपण आमच्या समाजाचं नेतृत्व भारत देशामध्ये करताय। नुकताच आपल्या त्या ठिकाणी माझी या ठिकाणी हा विषय जर नसला तरी व्यासपीठावर सर्व मान्यवर ज्यांनी हे प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते सोडवतील यासाठी हा मुद्दा मी त्या ठिकाणी मुद्दा मांडतो। महाराष्ट्रामधील एकमेव जे शहर आहे त्याचं नाव नवी मुंबई, आणि सर्वच्या सर्व 100% जमीन गेलेलं शहर असेल आशिया खंडामधलं ते जे 95 गावाचं त्याचं नाव नवी मुंबई शहर आहे। परंतु तिथले प्रश्न 50 वर्ष झाले, मी सिडकोमध्ये डायरेक्टर असताना, प्रमोद इंदोर साहेब असताना आम्ही काही प्रयत्न केले, परंतु महाराष्ट्र शासनाकडे जेव्हा प्रस्ताव जातो त्यावेळेला काय होतं मला माहीत नाही, परंतु त्याचे प्रश्न सुटत नाही। आम्ही घर बांधलं तर ते अतिक्रमण आणि इतरांनी बांधलं तर बरोबर असतं। मला तर वाटतं कपिल पाटील साहेब, भारत देशातला हा एकमेव जर ठराव पास झाला तर शासनाला त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत। आणि म्हणून या ठिकाणी आपण या ठिकाणी निश्चितपणे तो प्रश्न सोडवावा। त्याचबरोबर ज्यांची जमीन गेलेली आहे त्यांचे नेते दिबा पाटील आहेत, त्यांचं नाव विमानतळाला देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे, एवढंच या ठिकाणी सांगतो। नमस्कार, जय